विद्यार्थी मित्र हो, तयारी बोर्ड परीक्षेची या अंतर्गत आपण 12वी राज्यशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेले आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नमुना प्रश्नपत्रिका जाणून घेणार आहोत. बोर्ड पॅटर्नप्रमाणे ही प्रश्नपत्रिका मी स्वतः तयार केलेली आहे. तर आता आपण पाहूयात नमुना प्रश्नपत्रिका राज्यशास्त्र विषय, वेळ 3 तास, गुण 80. प्रश्नपत्रिकेमध्ये काही सूचना असतात, त्याचा आढावा आपण नंतर सविस्तरपणे घेणारच आहोत. पण आता सुरुवात करूयात. प्रश्नपत्रिकेतील पहिल्या प्रश्नाला प्रश्न क्रमांक 1 अ कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. याच्यातला पहिला प्रश्न आहे, विधान आहे, तंत्रज्ञानातील सर्वात महत्त्वाची क्रांती ही डॅश क्रांती होय. पर्याय आहेत अमेरिकन, फ्रेंच, इंटरनेट आणि रशियन. दुसरं विधान, भारताच्या राष्ट्रीय चळवळीचा संबंध डॅश या संकल्पनेशी जोडला आहे. पर्याय आहेत ताठरता, काठिन्यता, आक्रमकता, आत्मनिर्भरता. तिसरं विधान, न्यूयॉर्क शहरावर डॅश 2001 रोजी दहशतवादी हल्ला झाला. 11 सप्टेंबर, 17 सप्टेंबर, 16 डिसेंबर, 26 जानेवारी. चौथे विधान आहे, लोकपाल ही संकल्पना डॅश या देशाकडून घेण्यात आली आहे. पर्याय आहेत इंग्लंड, स्वीडन, फ्रान्स, रशिया. पाचवा आहे, भारतात माहितीचा अधिकार कायदा डॅश पासून लागू करण्यात आला. पर्याय आहेत 2001, 2005, 2009 आणि 2011. प्रश्न पहिल्यातील हे अ चे 5 प्रश्न आहेत. यानंतर ब खालीलपैकी गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. याच्यातलं पहिलं आहे अ अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण, औद्योगिकरण. ब हरितक्रांती 1960चे दशक. आणि क स्त्रीवादी चळवळीचा उदय 16वे शतक. यातील चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहायची आहे. यातीलच दुसरा प्रश्न आहे, पहिली राष्ट्रीय एकात्मता परिषद 1991. ब भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947. अमानुल्ला खान प्लेबिसिट फ्रंट. यानंतर तिसरा प्रश्न अ पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे परराष्ट्र धोरण. ब जयवर्धने श्रीलंकन राष्ट्राध्यक्ष. क ॲडमिरल गोर्शकॉव INS विक्रांत. इथे प्रश्न पहिला ब 3 प्रश्न पूर्ण झालेले आहेत. 1 मधील क दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. यातील पहिलं विधान आहे, पहिला प्रश्न आहे, जागतिकीकरणाच्या संदर्भात असे मानले जाते की. पर्याय आहे अ जगामध्ये गरिबी येईल. ब आता राज्याचे महत्त्व कमी होत चालले आहे. क राष्ट्रवादाचा अंत होईल. दुसरं विधान, दुर्गम भागात नक्षलींचा वावर अधिक असतो. पर्याय अ निसर्गावर ते खूप प्रेम करतात. ब त्यांना कंदमुळे खायला आवडतात. क तिथे सक्षम सुरक्षा व्यवस्था पोहोचू शकत नाही. यानंतरचं तिसरं विधान, 1950च्या दशकाच्या अखेरीस भारत चीन यांच्यातील संबंध ताणले गेले कारण. पर्याय अ राजीव गांधी यांची झालेली हत्या. ब या 2 देशातील सीमाविवाद. क सोव्हिएट रशियाचे झालेले विघटन. यानंतरचे चौथे विधान, 20व्या शतकाच्या शेवटी भारत अमेरिका संबंधाचे स्वरूप बदलू लागले आहे कारण. पर्याय अ जॉर्ज बुश यांनी दहशतवाद विरोधी भूमिका घेतली. ब भारताने अमेरिकेपेक्षा उंच पुतळा उभारला. क भारत अमेरिकेच्या दबावाखाली आहे. इथपर्यंत
प्रश्न पहिल्यातला क पूर्ण झाला. आता प्रश्न 1 मधील ड दिलेल्या विधानासाठी समर्पक संकल्पना लिहा. पहिलं विधान आहे, सैनिकी बळाचा वापर न करता दुसऱ्या देशावर प्रभाव टाकणे. नंबर 2, खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्राचे योगदान असणारी अर्थव्यवस्था. नंबर 3, सामाजिक व सांस्कृतिक दृष्ट्या भिन्न गटांना एकत्र आणून एक राष्ट्रीय ओळख निर्माण करणे. आणि चौथं आहे, समाजात भीती निर्माण करण्यासाठी हिंसाचाराचा केलेला वापर. यानंतर प्रश्न पहिला, शेवटचं बीट ई गटात न बसणारा शब्द ओळखा व लिहा. यातील पहिला प्रश्न, सार्क युरोपीय समुदाय, युरो युरोझोन. दुसरा प्रश्न, साम्यवादी, समाजवादी, गांधीवादी, भांडवलशाही. नंबर 3, IAS, IPS, IFS, PSI. चौथा प्रश्न, नेपाळ, श्रीलंका, सिक्कीम, भूतान. यामध्ये गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे. इथपर्यंत प्रश्न पहिला अ, ब, क, ड, ई पूर्ण झाला 20 गुणांसाठी. आता प्रश्न दुसरा अ, खालील संकल्पना चित्र पूर्ण करा. यामध्ये संकल्पनेचा एक मध्यवर्ती मुद्दा दिलेला आहे. दुर्बल घटकांच्या विकासासाठी विशेष संस्थात्मक यंत्रणा कोणत्या आहेत, त्या 4 ठिकाणी 4 यंत्रणा लिहिणं आवश्यक आहे. प्रश्न दुसऱ्यातला ब, खालील नकाशाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. हा नकाशा आपण झूम करून पाहू. हा युरोझोन राष्ट्रांचा नकाशा आहे आणि या नकाशाचे निरीक्षण करून आपल्याला या 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. पहिला प्रश्न आहे यातला, युरोझोन सदस्य असलेल्या 2 राष्ट्रांची नावे लिहा. नंबर 2, युरोपियन युनियनच्या 2 राष्ट्रांची नावे लिहा जी राष्ट्रे युरोझोनमध्ये सहभागी नाहीत. प्रश्न तिसरा, युरोझोन व युरोपियन युनियनचे सदस्य नसलेल्या एका राष्ट्राचे नाव लिहा. या प्रश्नाची उत्तरे नकाशाचे निरीक्षण करून आपल्याला लिहायची आहेत. यानंतर प्रश्न तिसरा, खालील विधाने चूक की बरोबर ते सकारण लिहा, कोणतेही 5. यातील पहिले विधान आहे, 1885 मध्ये ढाका येथे सार्कची स्थापना करण्यात आली. नंबर 2, भारतामध्ये परदेशी गुंतवणूक गरजेची आहे. नंबर 3, जागतिकीकरणाच्या प्रभावामुळे ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा अस्त झाला. नंबर 4, लिंगभाव असमानता ही व्यापक समस्या आहे. नंबर 5, ईशान्य भारतातील 8 राज्य सांस्कृतिक आणि वांशिकदृष्ट्या एक समान आहेत. 6, गुजरात हे भारतातील पहिले राज्य आहे जिथे लोकायुक्त ही संकल्पना राबविली गेली. 7, हिंदी महासागर हा जगातील सर्वात जास्त सागरी वाहतुकीचा मार्ग आहे. हा इथपर्यंत प्रश्न तिसरा पूर्ण झाला. प्रश्न चौथा, खालील विधानांचा सहसंबंध स्पष्ट करा, कोणतेही 3 सोडवायचे आहेत. यातील पहिला प्रश्न आहे, मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप. नंबर 2, जागतिकीकरण आणि तंत्रज्ञान. नंबर 3, गरिबी आणि स्त्रिया. नंबर 4, राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्र उभारणी. 5, सागरमाला आणि भारतमाला. हा चौथा प्रश्न इथं पूर्ण झाला. प्रश्न क्रमांक 5, खालील विषयावर तुमचे मत 25 ते 30 शब्दात मांडा, कोणतेही 3 प्रश्न सोडवायचे आहेत. यातील पहिला प्रश्न आहे, जागतिकीकरणाच्या युगात देखील मानवी अधिकाराचे संरक्षण आवश्यक आहे. याविषयी आपले मत नोंदवा. नंबर 2, पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज आहे, स्पष्ट करा. नंबर 3, भारत पाकिस्तान संबंधांमध्ये सीमापार दहशतवाद हा नेहमीच सर्वात महत्त्वाचा मुद्दा राहिला आहे, चर्चा करा. नंबर 4,
ई प्रशासनाने प्रशासनाला जनतेच्या जवळ आणले आहे, स्पष्ट करा. 5. 21व्या शतकात भारत आणि चीन संबंधाचे स्वरूप खूप गुंतागुंतीचे बनले आहे. या बाबतीत आपले मत व्यक्त करा. हा 5वा प्रश्न विद्यार्थ्यांनी स्वतःचे मत नोंदवून लिहायचा आहे. यानंतरचा प्रश्न क्रमांक 6. खालील प्रश्नांची उत्तरे 80 ते 100 शब्दात लिहा. कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहे. पहिला प्रश्न आहे यातला, सॉफ्ट पॉवर म्हणजे काय ते उदाहरणासह स्पष्ट करा. नंबर 2. जागतिकीकरणाच्या सकारात्मक व नकारात्मक बाजू कोणत्या आहेत त्या लिहा. नंबर 3. राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या प्रक्रियेत राज्याची भूमिका स्पष्ट करा. आणि 4. अलिप्ततावाद यावर टीप लिहा. आणि आता प्रश्नपत्रिकेतील शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सुमारे 150 ते 200 शब्दात स्पष्ट करा. यातला पहिला प्रश्न आहे, पर्यावरणाशी निगडीत महत्त्वाच्या समस्या खालील मुद्द्यांच्या आधारे सविस्तर स्पष्ट करा. मुद्दे आहेत 4. त्यातील पहिला मुद्दा आहे प्रदूषण. नंबर 2. जंगलतोड. नंबर 3. पाण्याची कमतरता. नंबर 4. जैवविविधतेचा ऱ्हास. या 4 मुद्द्याला अनुसरून हे उत्तर आपल्याला लिहायचं आहे. यामध्ये दुसरा प्रश्न आहे, भारताच्या परराष्ट्र धोरणाला प्रभावित करणारे घटक सविस्तर लिहा. आणि मुद्दे आहेत किंवा ते घटक आहेत, नंबर 1 भौगोलिक घटक, ऐतिहासिक घटक, आर्थिक घटक आणि 4 राजकीय घटक. विद्यार्थी मित्र हो, या प्रश्नपत्रिकेचे आपण स्क्रीनशॉट काढून हे आपण सेव्ह करून घेऊ शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त प्रश्नपत्रिका जाणून घेतलेली आहे, जी बोर्डाच्या पॅटर्नप्रमाणे आहे. या पुढील व्हिडिओमध्ये आपण नमुना उत्तरपत्रिका देखील अभ्यासणार आहोत. जी ही नमुना प्रश्नपत्रिका अभ्यासली त्यावरूनच आपण प्रत्यक्ष उत्तरपत्रिकेमध्ये कशी लिहिली पाहिजे उत्तरं, ही देखील आपण नमुना उत्तरपत्रिका पाहणार आहोत. या नंतरचा व्हिडिओ असणार आहे प्रश्न क्रमांक 1 अ ब क ड ई हा प्रश्न पहिला कसा सोडवला पाहिजे. हा नमुना उत्तराचा व्हिडिओ घेऊन मी लवकरच आपल्यापर्यंत येत आहे. पाहायला विसरू नका तयारी बोर्ड परीक्षेची. या व्हिडिओसह पुन्हा भेटू. धन्यवाद.